मरपल्ली येथील 50 काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केलाय। सिरोचा येथे राजे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय। विघ्नेश झोडे यांना विचारणा केली असता म्हणाले की आम्ही माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडलवार यांच्यावर विश्वास केला, मात्र आमचे विश्वासघात केल्याने आम्ही आज राजे धर्मराव बाबा आत्राम यांच्या पक्षात प्रवेश केलाय व पुढेही तन मन धनाने कार्य करणार। जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये जोमाने काम करू असे बोलताना म्हणाले। विघ्नेश झोडे, लक्ष्मण कोंडागुर्ले, मारुती दुर्गम, विठ्ठल कोंडागुर्ले, व्यंकटी डोंगरे, राजम दुर्गे, नारायण कोंडागुर्ले, रामुलू कोंडागुर्ले, शंकर कोंडागुर्ले, व्यंकटी कोंडागुर्ले, रामदास कोंडागुर्ले, श्यामकुमार कोंडागुर्ले व 50 लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय। आज सिरोंचा येथे अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला, तर या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत त्या दुसऱ्या पक्षातून आज धर्मराव आत्राम यांचा विश्वास ठेवून त्यांनी आज या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। तर आपण विद्यार्थी विचारू की बात कशामुळे या ठिकाणी त्यांनी प्रवेश केलेला आहे। तर आम्ही पहिले याच्या पहिले अजय भाऊ कंकडलवारकडे काम करत होतो। हां, तर आम्हाला प्रत्येक वेळी, प्रत्येक इलेक्शनच्या वेळी असो किंवा नंतरही असो, प्रत्येक वेळी आम्हाला प्रत्येक कामाचा किंवा आम्हाला जी समस्या होती आम्ही ते समस्या तिथं सांगत होतो, पण प्रत्येक वेळी आम्हाला आश्वासनच भेटत, पण आमचे कामं काही होत नव्हते। आणि त्याच्या पहिले जेव्हा आम्ही बाबाकडे जेव्हा जात होतो तेव्हा आमचे कामं काही झाले होते, त्याच्यानंतर काय आमचे कामं खंडित झाले, कामं काही झाले नाही। म्हणून आम्हाला नाही का असं वाटलं की मग गावातले सगळे लोक, जेवढे जुने लोक होते आणि नवीन तरुण पिढी होते, नवीन पिढी होती, जे सगळ्यांना असं वाटलं की बाबा आम्ही आता काहीतरी नवीन करावं, म्हणजे आम्हाला बाबापेक्षा पर्याय नाही आहे। म्हणजे जुनं ते सोनं म्हणतात ना लोक, तसं त्या उद्देशानं आम्ही पुन्हा बाबाकडे जाऊ, या उद्देशानं आम्ही बाबाकडे आज पक्षप्रवेश करून पुन्हा नव्यानं आमचं कार्य आमच्या मरपल्ली गावात सुरू केलं। तर मी अजय भाऊशी बोललो, तर अजय भाऊ म्हणे की मी मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्या गावामध्ये विकास केला, पुलिया बनवला, हे केला, ते काय सत्य आहे का? आता पुलिया बनवला म्हणजे पुलिया जेव्हा त्यांनी पदावर होते, तो पुलिया कोणत्या निधीतून आला आम्हाला काही माहित नाही, आणि आम्हाला तेवढं माहिती देणारे कोणी नव्हते तिथं। काम झाल्यावर आणि तो पुलिया झाला ठीक आहे, पण त्या पुलियाचा 2 वेळा नाही का पुन्हा रिपेअर करावा लागला, आणि आजही त्या पुलियामुळे नाही का त्या दोन्ही बाजूच्या घरांना अडचण आहे। ते प्रत्येक वेळी गावात जेव्हा पाणी पावसात पाणी भरते नाल्यात, पुलावरून पाणी जाते आणि जसं डॅम मध्ये पाणी थांबते त्याप्रमाणे पाणी थांबून पुलाच्या वरचे जे घर आहेत दरवर्षी ते पाण्यात राहते। जवळपास त्या घरामध्ये 2 ते 3 मीटर पाणी घरामध्ये साचतं, आणि याची माहिती आम्ही पहिलेही दिलं होतं। असं केल्यावर मग असं होते, म्हणलं तर पूल मोठा बनवायला पाहिजे म्हणून म्हटलं तर नाही, म्हणून ते पूल जेवढा आला तेवढाच बनवता येते म्हणून गावातले लोक जवळपास 1-1.5 महिना थांबवले काम, थांबवणे पुन्हा त्यांनी त्याच पद्धतीप्रमाणे चालू करून एवढाच पुलिया बनवले, आणि तो पुलिया तसा झाला। आम्ही नंतर तो निधी कोणाचा होता ते आम्हाला माहिती। अजय भाऊ कंकडलवार यांचं असं म्हणणं आहे की पूर्ण गावच माझा आहे। गाव त्यांचा कसं होते, गाव त्यांनी दत्तक घेतले नाही। गावात जेव्हा गाव बसला, मी माझ्या जन्माला 36 वर्ष पूर्ण झाले, मला जेव्हा गावात मी फिरून जेव्हा समजू शकलो तेव्हापासून गावात प्रत्येक पार्टी आहे, हे असं इच्छुक एका व्यक्तीचा गाव कधीच झाला। बरं, बाबावर तुम्ही जो विश्वास ठेवला तर बाबा खरंच काम करणार का? काम करते म्हणूनच आला, 100% काम करणार म्हणूनच आला। मराठी न्यूज साठी विदर्भ संपादक जावेद अली सय्यद, गडचिरोली।